Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, that is Cartesian sign conventions. Actually आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये जो मिरर हा पार्ट बघितलेला होता, त्या मिररच्या पार्ट मध्ये आपण मिररशी रिलेटेड कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स जे शिकलेलो होतो ते सेम इथे आपल्याला यावर्षी शिकायचे आहेत. आता तुम्ही विसरला असाल मे बी, बट विसरू नका. ॲक्च्युली हे तुम्हाला पुढं देखील खूप यूजफुल आहेत. ह्याचा यूज काय आहे तर तुम्हाला 11th-12th स्टँडर्डमध्ये परत लाईटशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत ते शिकायचे आहेत आणि तिथं हा बेस तुमचा क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. सो 9th स्टँडर्डमध्ये ज्यांनी मिररचा पार्ट अगदी रिलिजियसली शिकला, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतल्यात, त्यांच्यासाठी हा पार्ट म्हणजे अगदी नथिंग असणार आहे. बट ज्यांनी 9th स्टँडर्डमध्ये हा पार्ट नीट केलेला नाही त्यांनी हे मात्र आज समजून घ्या व्यवस्थित, हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत आणि त्याचा यूज आपल्याला कुठं करायचा आहे. सो स्टुडंट्स, जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे ठरवताना आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे रेफर करतो आणि मग ते जे चार आपण हे करतो की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, हा जो प्रकार आपण मॅथमॅटिक्सच्या याच्यामध्ये करतो की ज्याच्यावरून आपण त्या याच्यामध्ये रिजनमध्ये येणाऱ्या संख्यांच्या साईन्स आपण डिसाईड करतो, तर त्याच्याच पद्धतीनं हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण मिररशी आणि लेन्सशी रिलेटेड जे काही ऑब्जेक्ट आणि इमेज यांच्या पोझिशन्स असतात, तर त्याच्यावरून त्या ऑब्जेक्टची हाईट, इमेजची हाईट, ह्या ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येतात का निगेटिव्ह येतात हे आपण ह्या कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा यूज करून डिसाईड करू शकतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये असणाऱ्या बारीक सारीक ट्रिक्स मी तुम्हाला वेळोवेळी सांगतच जाईल त्यावेळेस की हा पॉईंट तुम्हाला कसं लक्षात ठेवायचा, याचा यूज कुठं होणार आहे वगैरे. सो लेट अस स्टार्ट. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स काय असतात तर आपला जो मिरर असतो, मग तो लेन्स असतात. कॉन्व्हेक्स लेन्स घ्या किंवा कॉन्केव्ह लेन्स घ्या, दोन्हीपैकी कोणताही लेन्स. आता मी इथे सपोज कॉन्व्हेक्स लेन्स घेतला. त्यानंतर हा सेंटर आणि हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिस झाला. सो आता ह्याच्या थ्रू आपल्याला हे साइन कन्व्हेन्शन्स कसे डिवाइड करायचे आहेत तर बघा, आपला प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे इथे, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस, की ज्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणून कन्सिडर करणार आहे वाईल डिसाइडिंग द साइन कन्व्हेन्शन्स. आणि आपला जो मिरर आहे तो लेन्स जी आहे ती असणार आहे आपली वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ह्या पद्धतीनं आपण डिव्हाइड केलं. आता बघा, हा जो लेन्सचा सेंटर आहे दॅट इज ओ, म्हणजेच ऑप्टिकल सेंटर, दिस ऑप्टिकल सेंटर इज कन्सिडर्ड ॲज द ओरिजिन. ठीक आहे, ओरिजिन झाला. आणि ह्या ओरिजिनपासून सगळी डिस्टन्सेस आपण मेजर करतो, म्हणजे लेन्सच्या वर, लेन्सच्या खालची डिस्टन्सेस, डावीकडची, उजवीकडची, ही जी सगळी डिस्टन्सेस आपण म्हणतो ना, तर ती डिस्टन्सेस मेजर कुठून सुरू करतो तर ओ पासून. ओके. सो कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स मधला पहिला पॉईंट आपण काय सांगणार की प्रिन्सिपल ॲक्सिस हा आपला एक्स ॲक्सिस झाला. ठीक आहे. त्यानंतर ओ जो आहे इट इज ओरिजिन आणि याच्यापासून आपण सगळे डिस्टन्सेस मेजर करतो. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम पॉइंट ओ. हे दुसरे झाले. आता बघा, या ओरिजिनच्या लेफ्ट साईडची आणि राईट साईडची डिस्टन्सेस कशी आपण कन्सिडर करायची तर आता मी या साईडला आहे, तुमची नोटबुक असेल ह्या समोरच्या बाजूला, तर तुमच्या राईट साईडची डिस्टन्सेस, राईट हँडची डिस्टन्सेस म्हणजे राईट साईडची, तुमच्या लेफ्ट हँडची डिस्टन्सेस म्हणजे लेफ्ट साईडची डिस्टन्सेस, असं आपण कन्सिडर करायचं. म्हणजेच या तुमच्या लेन्सच्या राईट हँड साईडची डिस्टन्सेस, मग ती कशी म्हणणार, डिस्टन्सेस टुवर्ड्स राईट, ही असतात पॉझिटिव्ह. आणि तुमच्या लेन्सपासूनची लेफ्ट साईडची डिस्टन्सेस जी असतात ती असतात निगेटिव्ह. मग पुढचं आपलं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्समध्ये काय सांगणार, राईट साईडची डिस्टन्सेस कुणापासून, ओ पासून, राईट साईडची डिस्टन्सेस पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडची डिस्टन्सेस निगेटिव्ह. आता
प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजेच एक्स ॲक्सिसच्या वरची असणारे डिस्टन्सेस, मग ती कशी सांगणार, हाईट अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस पॉझिटिव्ह आणि हाईट बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस ही असतात निगेटिव्ह. ओके, मग आता इथे अबोव पॉझिटिव्ह आणि बिलो निगेटिव्ह. मग आता ह्याचा यूज काय होतो तर नीट ऐका हां. आता याच्यावरती बेस्ड तुम्हाला माहिती आहे आपण न्यूमरिकल सॉल्व करतो. ह्याच्या पुढे आपण लेन्स फॉर्म्युला पण बघायचा आहे. युजिंग दॅट लेन्स फॉर्म्युला वी आर गोइंग टू सॉल्व सम न्यूमरिकल्स आणि त्या न्यूमरिकल्समध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्या व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह घ्यायच्या कधी निगेटिव्ह घ्यायच्या हे आपल्याला याचा यूज करून कळणार आहे. आता ह्याच्यामध्ये पहिला आपल्याला काय सांगायचं आहे बघा की ऑब्जेक्ट जो असतो आपला लेन्सपासून आपण जो ऑब्जेक्ट प्लेस करतो तो ऑलवेज टुवर्ड्स लेफ्ट साईड, नेहमीच तुमच्या लेन्सच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट ठेवला जातो. आता ही माहिती तुम्हाला, हा रूल कळाला की कार्टेशियन साइन कन्व्हेन्शननं आपल्याला काय सांगितलं की ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द लेन्स. आता याच्या थ्रू आपल्याला हे पण माहिती आहे की लेफ्ट साईडची डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात, बरोबर की नाही. आणि म्हणून बघा न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला सपोज असं न्यूमरिकल दिलं जाईल की वन ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्व्हेक्स लेन्स. तर जेव्हा तुम्हाला ही 12 सेंटीमीटर ही व्हॅल्यू सांगितली न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला इथं कुठेही देणार नाहीत पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, ते तुम्ही डिसाईड करायचं. कसं डिसाईड करायचं तर ह्या बेसिसवरती, आणि ऑलवेज ऑब्जेक्ट डिस्टन्स हे मायनसमध्ये लिहायचं सॉल्व करताना, कारण ऑब्जेक्ट लेफ्ट साईडला आणि लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस निगेटिव्ह असतात. म्हणून कधीही लक्षात ठेवा सॉल्व करताना ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलं जात नाहीच निगेटिव्हमध्ये. तुम्हाला ते बाय डिफॉल्ट निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे जी काही दिलेली असेल ती. पहिली गोष्ट लक्षात आली. आता इथं तुम्हाला सांगितलं आहे लेफ्ट साईडची डिस्टन्सेस निगेटिव्ह झाली, राईट साईडचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह असतात. आता ह्याच्यावरून आपल्याला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स यांची फोकल लेंथची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे पण शोधायला हेल्प होते. कशी, आता ही थोडक्यात बघा, ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकस या साईडला असतो, बरोबर ना. मी इथं काढून दाखवते बघा. हा आपला कॉन्व्हेक्स लेन्सचे सगळे लाईट रेज इथं फोकस होतात की नाही, म्हणजेच लेन्सच्या राईट साईडला कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकस, आणि कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत सगळे लाईट रेज जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत ते रिफ्लेक्शन नंतर इथे येतात, रिफ्रॅक्शन नंतर. म्हणजेच कॉन्केव्ह लेन्सचा फोकस लेफ्ट साईडला, कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकस राईट साईडला. म्हणजेच जर याचा यूज करून आपल्याला ह्या दोघांची फोकल लेंथची व्हॅल्यू जर सांगायची असेल तर बघा हां, फोकल लेंथ दोन्ही लेन्सेसची कशी सांगता येईल तर आपली जर कॉन्व्हेक्स लेन्स घेतली आपण तर तिचा फोकस कुठे आहे, राईट साईडला. राईट साईडचे डिस्टन्सेस कशी असतात, पॉझिटिव्ह. म्हणून फोकल लेंथ जी आहे कॉन्व्हेक्स लेन्सची ती पॉझिटिव्ह, आणि कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ जी आहे इट इज निगेटिव्ह. मग हे पण न्यूमरिकलमध्ये तुम्हाला दिलं जाईल की सपोज आता मग असंच एक्झाम्पल पुढं अजून कंटिन्यू करूयात की वन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्केव्ह लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर समजा. आता कॉन्केव्ह लेन्स की कॉन्व्हेक्स लेन्स सांगितलं आहे ते नीट वाचायचं न्यूमरिकलमध्ये, आणि मग त्याच्यावरून त्या फोकल लेंथची व्हॅल्यू न्यूमरिकल सॉल्व करताना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह घ्यायची हे आपल्याला ठरवता येतं. जर तुम्हाला कॉन्केव्ह लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्सलाच डायव्हर्जिंग लेन्स असं पण म्हणतात, कॉन्व्हेक्स लेन्सलाच कॉन्व्हर्जिंग लेन्स असं पण म्हणतात, मग तुम्हाला दोन्हीपैकी कुठला तरी एक वर्ड दिला जाईल आणि मग त्याच्यावरून ठरवायचं. आधी न्नीट समजून घ्यायचं, न्यूमरिकल खूप वेळेला वाचायचं डिटेल, आणि त्यात जी माहिती सांगितली आहे ती आपल्याला आधी शोधून काढायची असते. मग आता इथे जर तुम्हाला न्यूमरिकलमध्ये दिलं असेल कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स, जर कॉन्व्हेक्स दिली तर तिची फोकल लेंथ पॉझिटिव्ह घ्यायची, जर कॉन्केव्ह लेन्स दिलेली असेल तर तिची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये घ्यायची फोकल लेंथची न विसरता. आता हे झालं, याच्यावरून आपण ह्या व्हॅल्यूज डिसाईड केल्या. आता ह्याच्यातून आपल्याला अजून एक
गोष्ट सांगायची आहे. तर तुम्हाला न्यूमरिकलमध्ये असं पण विचारलं जातं की फाइंड आउट द नेचर ऑफ इमेज फॉर्म्ड, किंवा ती जी इमेज आहे तिचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात किंवा कशी असते ती इमेज फॉर्म होणार, हे जेव्हा विचारलं जातं तर ते कसं ठरवायचं. तर बघा, आता आपण दोन प्रकारचे इमेजेस शिकलोय. कुठल्या कुठल्या? एक रिअल आणि दुसरी व्हर्च्युअल. रिअल इमेज ही नेहमीच इन्व्हर्टेड असते, खाली डोकं वर पाय, हे तुम्हाला माहिती आहे. व्हर्च्युअल इमेज ऑलवेज इरेक्ट असते, वर डोकं खाली पाय, हे पण मी तुम्हाला शिकवलंय. आता बघा, इन्व्हर्टेड इमेज म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली आहे, आणि व्हर्च्युअल म्हणजे इरेक्ट इमेज ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असते. न्यूमरिकलमध्ये आपल्याला हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि हाईट ऑफ इमेज हे देखील सप्लाय केलं जातं किंवा विचारलं जातं, फाइंड आउट करायचं असतं. मग ही जी H2 म्हणजेच इमेजची हाईट, ऑब्जेक्टची हाईटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ती कुठं असणार? प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर असणार. व्हॅल्यू हाईटची जर निगेटिव्ह असेल तर ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली असणार. बरेचदा तुम्हाला असं पण दिलं जातं की इन्व्हर्टेड इमेज इज फॉर्म्ड. मग इन्व्हर्टेड इमेज म्हटले की त्याची हाईट मायनस आली, हे तुमच्या डोक्यात पटकन क्लिक झालं पाहिजे. आता ह्याच्यावरून नेचर कसं शोधायचं? तर बघा, जसं तुम्हाला आता सांगितलं, इन्व्हर्टेड इमेज म्हणजे नेहमी रिअल असते. इमेजची हाईटची व्हॅल्यू जर मायनसमध्ये आली तर समजून जायचं ती इमेज इन्व्हर्टेड आहे, आणि इन्व्हर्टेड म्हणजेच रिअल. म्हणजे H2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याच्यावरून आपल्याला इमेजचं नेचर फाइंड आउट करता येणार. बरोबर, H2 ची व्हॅल्यू समजा पॉझिटिव्ह आली, इमेजच्या हाईटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, म्हणजेच ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर आहे, म्हणजेच ती इरेक्ट आहे, आणि इरेक्ट इमेज व्हर्च्युअल असते. ओके, आलं लक्षात? मग ह्याच्यावरून अजून एक जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही बट तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी युजफुल असणार आहे, ते म्हणजे इमेज हाईट. हां, जर तुमची इमेज रिअल असेल म्हणजेच इन्व्हर्टेड असते, खाली डोकं वर पाय असणारी, आणि इन्व्हर्टेड म्हणजेच तिची इमेजची हाईट जी आहे ती मायनसमध्ये असणार, दॅट इज निगेटिव्ह. आणि जर काय म्हणणार आपण, व्हर्च्युअल असेल म्हणजेच इरेक्ट असते ती इमेज, वर डोकं खाली पायवाली, म्हणजेच तिची हाईट ही पॉझिटिव्ह असते. म्हणजेच मिळालेल्या इमेजची हाईट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याच्यावरून आपल्याला इमेजचं नेचर हे शोधता येतं. म्हणून हे जे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असू देत तिथं तुम्हाला हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. याच्यावरून फोकल लेंथ पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे आपल्याला शोधायचं आहे, इमेजचं नेचर कसं ते शोधायचं आहे. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. 3 मार्क्सचे स्पेशल क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात की कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन लेन्सेससाठी लिहा, किंवा मग 1-1 मार्क्ससाठी फोकल लेंथ, कॉन्केव्ह लेन्ससाठी काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्ससाठीची काय आहे, ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स देखील तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी सेपरेटली विचारले जातात. एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून मिळालेली एक लेन्स आहे त्याच्यापासून आपल्याला व्हर्च्युअल इरेक्ट इमेज मिळाली, तर ऑब्जेक्ट कुठं ठेवला असेल असा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ह्याचे उत्तर कसं देणार? तर मग आपण ज्या लेन्सेससाठीच्या ज्या 6 पोझिशन्सला बघितले होते, आपण 6 डिफरंट पोझिशन्सना ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेज कुठं मिळणार हे जे आपण बघितलं होतं त्याचा देखील तुम्हाला इथं यूज होणार आहे, हे लक्षात घ्या. सो हे सगळे पार्ट्स जे आहेत, कुठले कुठले सगळे पार्ट्स म्हणजे आपले वेगवेगळ्या पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवल्यावर इमेज कुठं मिळते, आणि हे कार्टेशियन कन्व्हेन्शन्स हे सगळे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत, आणि हे तुम्हाला येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हा झाला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे आपला लेन्स फॉर्म्युला. अगेन तुम्ही लास्ट इयर मिरर शिकलाय, मिररमध्ये आपण मिरर फॉर्म्युला शिकलोय, तसा हा लेन्स फॉर्म्युला एकदम इझी आहे. याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट डिस्टन्स की जे स्मॉल यू या लेटरनं आपण इंडिकेट करतो, इमेज डिस्टन्स जे आपण स्मॉल व्ही या लेटरने इंडिकेट करतो, आणि फोकल लेंथ स्मॉल एफ, या तिघांच्या मध्ये कोरिलेशन सांगणारा हा लेन्स फॉर्म्युला आहे. आणि तो फॉर्म्युला काय आहे बघा, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. दिस इज आर
लेन्स फॉर्म्युला. तुम्हाला परत 1 मार्क्ससाठी सेपरेटली हा क्वेश्चन विचारला जातो की करेक्ट लेन्स फॉर्म्युला काय आहे. तर लक्षात ठेवायचं इथे दोघांच्या मध्ये मायनस साईन आहे हे विसरायचं नाही. मिरर फॉर्म्युलामध्ये इथे प्लस साईन होतं, लेन्स फॉर्म्युलामध्ये इथे मायनस साईन आहे, एवढाच फरक आहे. आणि म्हणून 9thचा स्टँडर्डचा जो पार्ट आहे आपला मिररशी रिलेटेड तो पक्का असला की तुम्हाला हे सगळं एकदम इझी वाटणार आहे. ठीक आहे. सो हा झाला आपला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आणि लेन्स फॉर्म्युलाचा पार्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ह्याचा पुढचा मॅग्निफिकेशन, त्यानंतर पॉवर ऑफ लेन्सेस वगैरे हा जो पार्ट आहे की नाही तो बघायचा आहे. त्याच्यावरचे न्यूमरिकल्स देखील आपल्याला नंतर सॉल्व करायचे आहेत. सो इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. हा महत्त्वाचा पार्ट तुमच्या लक्षात आला असेलच. नक्की कमेंट करून कळवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्याच्या देखील मी आन्सर नक्कीच देईन. इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट.